राज्य सरकारने जे थकीत पीक कर्जदार होते शेतकरी, अशा शेतकऱ्यांसाठी 2 लाखाची पीक कर्ज माफी केली. तसेच जे काही नियमित पीक कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केला. मात्र असं जरी असलं तरी शेतकऱ्यांमध्ये वाशिम जिल्ह्यातील मोठी नाराजी आहे. कारण वाशिम जिल्ह्यामधील जो काही थकीत शेतकऱ्यांचा आकडा आहे तो 67,084 असून 339.50 कोटी रुपये थकीत बाकी असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र असं जरी असलं तरी जे काही निकष आहेत त्या निकषांमध्ये एवढे शेतकरी बसतील का, हा मात्र प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. माझ्यासमोर काही शेतकरी आहे ज्यांनी पीक कर्जही काढलं होतं आणि शेतकऱ्यांची नेमकं कर्जमाफी कशी होईल, पीक कर्जमाफी हे आपण त्यांनाच विचारूया. मला सांगा दादा, काल सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली, काय सांगा? नाही, राज्य शासनानं जे थकीत पीक कर्ज 2 लाखापर्यंत माफ केलेलं आहे ही खरोखर फार आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना फार मोठा याचा फायदा होईल. तसेच जे आमच्या शेतमालाला भाव सध्या योग्य मिळत नाही आहेत त्याच्यासाठी सरकारने काहीतरी प्रयत्न करावे असे मी सुचवतो. प्रयत्न करावे. तर मला सांगा, तुम्ही खुश आहात का? कारण 7/12 कोरा करू असं त्यांनी सांगितलं होतं आणि 2 लाखापर्यंत माफी आणि नियमित जी भरती त्यांना 50,000 प्रोत्साहन मागच्या सरकारने दिल्याचं सांगितलं. होण्याचा विषय नाहीये साहेब. खुश कसं म्हणाल, आज ज्योतिबा फुलेची माफी उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री असताना केली होती. त्यामुळे आमच्या गावातील असे काही कास्तकार होते की ज्यांचं व्याजच 1-1 लाख रुपये उभं राहिलं. 1 लाखाचं लोन आणि 1,02,000 व्याज. 2,000ची माफी दिली, 2,000च्या ते कटले. बँकेत गेले, विचारणा केली असता तुमचं 2 लाखाच्या वर खातं गेलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही माफीत बसत. अशा बँकेचे उत्तर आले, त्याच्यातून असे शेतकरी कटले, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लाभ प्रत्येक भेटला नाही आणि तीच माफी आज राबवली गेली शासनानं आणि तोच फॉर्म्युला ठेवलेला आहे. त्यात काहीच नाही. प्रोत्साहन पर 50,000 आणि 2 लाख असे कास्तकार 10% 15% असतील. त्याच्यामुळं शासनानं असा काही फार मोठा दिलासा दिला शेतकऱ्याला असं मला वाटत नाही. अच्छा, त्यांनी जे म्हटलं होतं, आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा करू आणि सर्व शेतकरी बसू, ते बसत नाही. 7/12 कोरा करू हेच आश्वासन देवेंद्र साहेबांचं इलेक्शन मध्ये मुद्दा तो होता, पण त्यांनी तो मुद्दा अंमलात आणला नाही. पण शेतकऱ्याच्या पिकाच्या शेतकऱ्याच्या कष्टावरच अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शेतकरी जर पिकला तर राज्य पिकला, अर्थव्यवस्था सुधारेल. पण आज शेतकऱ्याच्या पाठीमागे कोणताच नेता आणि कोणताच आवाज उठवायला तयार नाहीये. शेतकऱ्या उद्योगाच्या मागे चालू आहेत, कारण उद्योगातनी उत्पन्न जास्त, शेतकऱ्यात उत्पन्न दिसत नाही. आणि शेतकऱ्यासाठी कोणताच नेता आणि जे कोणी उठते त्याचा आवाज दाबवण्याचे प्रयत्न सरकारी करते. थोडक्यात तुम्ही आनंदी नाहीत नाही. असं म्हणणं आहे. बिलकुल नाही. दादा, काय सांगाल? शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, 2 लाखापर्यंत थकीत जे सप्टेंबर 2025 पर्यंत आहे त्या शेतकऱ्यांचं आणि 50,000 प्रोत्साहन भत्ता, काय 2 सांगाल? लाखापर्यंत जेही शेतकऱ्यांना माफी भेटते त्यांना ठीक आहे, पण जे प्रोत्साहन पर 50,000 रुपये बक्षीस जे त्यांना देत आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे की पुढे जे आमच्यासारखे जे रेग्युलर शेतकरी आहेत, जे नेहमी दरवर्षी आम्ही 10-15 वर्षापासून कर्ज घेतो, भरतो, रेग्युलर आहोत, तर आम्हाला 50,000 रुपयांनी काहीच फायदा होणार नाहीये. त्याच्यामुळे काय होईल की 50,000 रुपयाच्या बक्षिसामुळे आणि 2 लाखाच्या माफीचा जो फरक आहे त्यामुळे जे रेग्युलर भरणार आहे त्यांनाही असं वाटेल की आपण विनाकारण 50,000साठी थकीत ठेवायला आपल्याला पुरे 2 लाख रुपयाचं जे आपल्याला भेटलं पाहिजे. तर ते जे साहेबांनी जे सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, बा आम्ही तुमचा 7/12 कोरा करू. अहो नाही, 7/12 करू पूर्ण, पण काही कमीत कमी दिलासा असा द्यायला पाहिजे की बस कास्तकारांना ते काहीतरी त्याचा असं म्हणजे काय म्हणतात त्याला फायदा मिळाला पाहिजे. असं आता 50,000 रुपये म्हणजे नुसते तोंडाला पाणी पुसण्यासारखा विषय झालेला आहे. यात 50,000चा काही अर्थ नाहीये. तोंडाला पाणी पुसल्या जातील असं यांनी सांगितलंय, कारण त्यातून फार काही मिळणार नाही. दादा, काय सांगाल सरकारच्या निर्णयाबद्दल? काल राज्याच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो जो राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मांडलेला आहे. कारण विदर्भातील आपल्या जवळपास जी 2 लाखाची कर्जमाफी झालेली आहे, पुण्यश्लोक अहिल्याताई होळकर कर्जमाफी, या कर्जमाफीमध्ये साधारणतः 2 लाखापर्यंत घोषणा करण्यात आलेली असून विदर्भातील साधारणतः 90% शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसतील यात काही शंका नाही. तसेच जे काही नियमित नवे जुने खातेदार आहेत त्यांना प्रोत्साहनपर 50,000 त्यांनी जाहीर केलेला आहे, कारण त्यांचं पण नुकसान कुठं होऊ नये. तर हा त्यांनी तफात नसून की शेतकऱ्यांचा फायदा सर्वांगीण विकासासाठी झाला पाहिजे अशी तरतूद त्यांनी केलेली आहे. तसेच आपण एका दृष्टीने पाहिलं तर कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर बक्षीस आणि शेतकऱ्यांसाठी गेल्या 6 वर्षापासून मोफत वीज पुरवठा हा महाराष्ट्र शासन देत असून याचा साधारणतः खर्च 32,000 करोड रुपये आहे.
याचं कोणी लक्षात घेत नाही. शेतकऱ्यासाठी नळगंगा पैनगंगा हा महत्वाकांक्षी प्रकल्प हा वाशिम जिल्ह्यासाठी एक शेतकऱ्यासाठी दुवा ठरत आहे. तसेच शेतकऱ्यांना अनेक योजना, पाण्यात रस्ते असतील, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जाण्या येण्याकरता वहिवाट नसेल त्या ठिकाणी पाण्यात रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली असून शेतकऱ्यांसाठी सर्वांगीण विकास कसा होईल, साधता येईल या अर्थसंकल्पात उल्लेख केलेला आहे. जरी उल्लेख केला असला तरी शेतकऱ्यांना जे काही पीक कर्ज माफी आहे थकीत ती होणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा 7/12 कोरा करावा असं आश्वासन या सरकारने दिलं होतं आणि हे सरकार सध्या राज्यात बसलेलं आहे. तुम्ही तर सगळं सरकारच्या बाजूनेच बोलताय, सरकारचे जे काही गुणगान गात आहे, मात्र शेतकरी नाराज आहे. नाही, साधारणतः पाहिला तर आपल्या विदर्भातला हा छोटे छोटे शेतकरी आहेत. कारण सगळ्याकडे तुकड्याप्रमाणे शेती शेतकऱ्याकडे आहे. कारण साधारणतः 2 लाखाच्या वर बहुतांश शेतकऱ्याकडे कर्ज नाहीये. आणि जे थोडेफार 5-10% लोक असतील, पण या 90% शेतकऱ्यांचा फायदा 100% कर्जमाफी झालेला आहे. असं म्हणणं आहे. दादा काय सांगाल? भाऊ बोलले ते बरोबर आहे. हम्म. शेतकऱ्यांचं हित लक्षात ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि समाजातील सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवून आर्थिक बाबतीत महाराष्ट्र कसा पुढे जाईल त्यानुसार हा अर्थसंकल्प सादर करण्यात असं आलेला तुमचं आहे. म्हणणं आहे की असं शेतकऱ्यांना आहे ना दिलासा मिळत आहे. हो. हे आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया यांनी म्हटलंय. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जो काही अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, थकीत कर्जमाफी दिल्यामुळे, तसेच प्रोत्साहन भत्ता दिल्यामुळे. मात्र काही शेतकरी म्हणतायत की आमच्या तोंडाला पाणी पुसली. किशोर गोमासे, न्यूज 18 मराठी, वाशिम.